उन्हाळ्यात पोटाला थंडावा देणारे अगदी चविष्ट पौष्टिक असे अगदी झटपट पद्धतीने तयार होणारे काकडीचे ढिंडरे कसे बनवायचं ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तुम्ही बघू शकाल अगदी चविष्ट आणि अगदी दिसायला देखील अगदी छान कुरकुरीत असे आपले हे ढिंडरे हे तयार झाले। चला आपण कशा पद्धतीने हे बनवायचं ते आता बघूया। तर सर्वात प्रथम काय करायचं, एक काकडी घ्यायची, ती काकडीला स्वच्छ धुवून तिचं साल आपल्याला काढून घ्यायचं आहे। काकडी ही अगदी थंडावा देत असते, म्हणून उन्हाळ्यात अगदी आवर्जून आपण काकडीचं सेवन हे केलं गेलं पाहिजे। मुलं जर आपली काकडी खात नसतील तर ह्या पद्धतीचे अगदी वेगवेगळे पद्धतीने आपण जर त्यांना अगदी छान चविष्ट पदार्थ बनवून दिले तर ते देखील अगदी आवडून ते खातात। म्हणून आज मी काय केले, इथे काकडे असे न खाता काकडीची अगदी चविष्ट असे ढिंडरे कसे बनवायचं ते आज आपण बघणार आहोत। तर त्यासाठी इथे एक मध्यम आकाराची काकडी घेतली आहे। आता आपल्याला कितपत बनवायचं आहे त्यानुसार आपण काकडी घ्या, त्याचं साल काढून घ्या। साल काढल्यानंतर आता आपल्याला ह्या पद्धतीने अगदी छोटे छोटे त्याचे तुकडे तयार करून घ्यायचे। त्यानंतर एक काकडीसाठी इथं अर्धा वाटी मी आपला नेहमीचा बारीक रवा घेतला आहे, 1.5 वाटी लगेच तांदूळाचं पीठ आणि अगदी थोडंसं यामध्ये आपलं बेसन पीठ, आवडीनुसार हिरवी मिरची, कितपत आपल्याला तिखट हवं आहे त्यानुसार आपण इथे हिरवी मिरचीचा वापर करून घ्यायचा। त्यानंतर लगेच यामध्ये अगदी भरपूर असं आपल्याला पाणी हे घालायचं आहे। पाणी घातल्यानंतर इथे 1 ते 1.5 इंचचा आल्याचा तुकडा घालून ह्या पद्धतीने छान आपल्याला मिक्सरला बॅटर याचं तयार करून घ्यायचं आहे। अगदी फाईन असं आपल्याला याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। रवा जाड बारीक कुठलाही वापरला तरी काही हरकत नाही। तर तुम्हाला ढिंडरे हे अगदी जाडसर असे बनवायचे असतील तर ह्या पद्धतीचं आपलं पीठ तयार करून घ्यायचं। आणि जर तुम्हाला अगदी जाळीदार कुरकुरीत असे बनवायचं असेल तर जेवढं आपण जे बॅटर आहे ते अगदी पातळ कराल तेवढं छान जाळीदार आणि अगदी कुरकुरीत असे आपले ढिंडरे हे तयार होतात। तर यामध्ये लगेच आपण काय करणार आहोत, छान चविष्ट मसाला बनवण्यासाठी इथे अर्धा चमच्यावर मी जिरे, बारीक चिरलेला कांदा, बारीक किसून घेतलेलं गाजर, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि अगदी थोडीशी बारीक चिरून घेतलेली पुन्हा यामध्ये हिरवी मिरची घालून याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। हे मिक्स करून झाल्यानंतर काय करायचं, लगेच आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ आपल्याला टाकून घ्यायचं। यामध्ये आपल्याला दही, सोडा काही न वापरता अगदी सिंपल पद्धतीने ज्या आपल्या मुले भाज्या खात नसतील यामध्ये टाकून घ्या, त्यानिमित्ताने त्यांच्या पोटात देखील भाजी आपली जाईल। लगेच पुन्हा यामध्ये मी पुन्हा आणखी पाणी हे घातलं आहे। तुम्हाला मी सांगितलं जेवढं घट्ट राहील तेवढा जाडसर असं आपला जे ढिंडरे आहे ते तयार होईल, आणि जेवढा आपल्याला बारीक म्हणजे पातळ हवा आहे, जाळीदार हवा आहे, तेवढं आपण यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्ती वापरा। तर लगेच इथे मी आपला नेहमीचा डोसे बनवायचा तवा हा गरम करून घेतला आहे। इथे पाण्याचा सपका न मारता इथे आपण तेलाचा वापर केला आहे। ब्रशने मी तेल हे लावून घेतले। त्यानंतर लगेच मिश्रण आपल्याला फक्त चमच्याच्या सहाय्याने या पद्धतीने पसरवत जायचं आहे। आपण नेहमी ढिंडरे किंवा कुठल्याही प्रकारचा डोसा बनवतो तर आपण चमच्याने त्याला स्प्रेड करतो, पण त्या पद्धतीने न करता फक्त आपल्याला कुठे कुठे हे मिश्रण हे टाकत जायचं। जेवढं तुम्ही बारीक पसरवाल तेवढा छान कुरकुरीत आणि अगदी जाळीदार असा आपला हा डोसा तयार होतो। यावरती काय करायचं आहे, आपल्याला लगेचच थोडंसं तेल हे टाकून घ्यायचं आहे। तेलाच्या जागेवरती आपण बटर घातलं तरी काही हरकत नाही। जर तुम्हाला आणखी या ढिंडरेमध्ये काही बदल करायचे असतील म्हणजे वरून तुम्ही पनीर टाकू शकता किंवा चीज देखील मुलांना आवडत असेल तर चीज, बटर आपण यावरती अगदी भरपूर असं घालून घेऊ शकतात। त्यानंतर काय करायचं, आजूबाजूने कळाने थोडंसं तेल सोडायचं, त्यामुळे कलर छान येतो तेलामुळे, आणि पुन्हा जे आपले ढिंडरे ते अगदी कुरकुरीत ते असं ते तयार होतं। तवा माझा मोठा असल्यामुळे आणि जाड देखील असल्यामुळे मी आजूबाजूने एकसारखं व्यवस्थित एकसारखं ते आपला जो डोसा आहे ढिंडरे ते तयार व्हायला पाहिजे, म्हणून मी तवा थोडंसं आजूबाजूला ते पसरून घेते म्हणजे सरकवून घेते, जेणेकरून तो एकसारखा छान तो क्रिस्पी तो तयार होईल। तर थोड्या वेळानंतर तुम्ही बघा थोडासा त्याचा गोल्डन कलर तयार झाला आहे, म्हणजे अगदी छान तो तयार झाला आहे। त्यानंतर लगेच हळूवार कढईने आपल्याला हा डोसा ढिंडरे हे व्यवस्थित काढून घ्यायचा आहे। जर तुम्हाला ह्यापेक्षा आणखी जास्ती कुरकुरीत आवडत असेल तर जी वरची साईड आहे ती देखील आपण पुन्हा आणखी खालच्या बाजूला करून त्याला पुन्हा आणखी आपण शिजवून घेऊ शकतो।
तर मी दुसरी साईड देखील छान कुरकुरीत अशी करून घेते. किंवा ह्या पद्धतीने फक्त एका साईडने आपण नेहमी डोसा जसा तयार करून घेतो पेपर डोसा, तसा देखील एकाच साईडने आपण याला शिजून भाजून घेतला तरी काही हरकत नाही. तर दुसरी साईड देखील मी अशाच पद्धतीने छान कुरकुरीत होईपर्यंत याला भाजून. तर दुसरी साईड देखील आपली आता तयार झाली. त्यानंतर लगेच आपण फोल्ड करून घेऊया. तुम्ही बघू शकाल अगदी छान दह्यासोबत चटणीसोबत खाण्यासाठी अगदी छान थंडगार असा आपला म्हणजे शरीराला थंडावा देणारा असा आपला डिंडरे हे तयार झाले. अशाच पद्धतीने आपण उरलेल्या आता बॅटरचे डिंडरे हे तयार करून घेणार. डिंडरेचे प्रकार तुम्ही अगदी वेगवेगळ्या पद्धतीने करून घेऊ शकता. आता तुम्ही बघू शकाल अगदी पसरट असं हे बॅटर घालते. अगदी जाडसर तुम्हाला सॉफ्ट असा हवा असेल तर काय करा, अगदी थोडंसं बॅटर जास्ती घाला. थोडंसं शिजायला देखील आपल्याला वेळ लागतो आणि त्या पद्धतीने देखील आपण करून घेतलं तरी काही हरकत नाही. अगदी उन्हाळा स्पेशल चविष्ट आणि अगदी छान पौष्टिक असं आपला डिंडरे हे तयार आहे. रेसिपी आवडली असेल नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, चॅनलला सबस्क्राईब करा.